पॅटीस खायचं असेल तर इकडेच या. ही आपली स्पेशल डिश आलेली आहे. नमस्कार, आजपासून खास व्हिडिओ होत आहे खवय्येगिरी. आजपासून मी प्रयत्न करणार आहे की आठवड्यातून एक तरी व्हिडिओ चमचमीत आणि चविष्ट असा खाद्यपदार्थ आपण खायला जाणार आहोत. ते फूड स्ट्रीट असतील किंवा हॉटेल्स असतील, आपण जाणार आहोत आणि तिथे ताव मारणार आहोत. तर आता जाणार आहोत चिंचपोकळी येथील चिंतामणीच्या नाक्यावर. गेली 25-30 वर्ष ताई रगडा पॅटीस विकते. अप्रतिम असा रगडा पॅटीस, चविष्ट असा रगडा पॅटीस खायला जाणार आहोत. चला. असे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. आणि मिलिंदजी, तुम्ही आजच्या दिवशी मला खरंच जे तुम्ही आता नवीन सिरीज चालू केली आहे खवय्या, ज्यांना खाण्यापिण्याचा शौक आहे आणि प्रत्येक आठवड्यात मिलिंदजी अशा ठिकाणी जाणार आहेत. बघा नक्कीच व्हिडिओ त्यांचा. आता आलोय फेमस जागेत आहे. कविता ताईंचं काय पॅटीसचं काय फेमस आहे. तर पुढे आपण त्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तर चला बघूया. चला आता ताव मारायला जाऊया. आणि ह्या ताईंकडचं पॅटीस फेमस आहे. मी दरवेळेला येतो इथे पॅटीस पाव खाण्यासाठी. तिचं अप्रतिम असतो. असतं तिचं ते खूप अप्रतिम करते आणि तिची स्वच्छता वगैरे खूप असते. त्यामुळे आम्ही नेहमी इथे वारंवार येतो खाण्यासाठी. पहिला त्यांचं तिकडे होतं. हो, आता तिकडे होता. आता मोठा घेतलाय आणि व्यवस्थितरित्या सगळ्यांची बरोबर ती आखणी करून सगळं देत असते. अच्छा. रोज गर्दी असते, खूप गर्दी असते, तुफान गर्दी असते. पेटीस पेक्षा अजून दुसरं काय स्वादिष्ट असतं यांच्याकडे? समोसा असतो, वडापाव असतो, मिरची भजी असते. खूप छान असते. छान असतं. ओके. तिथे आपल्यापासून पूर्वीपासून पॅटीस खायचं असेल तर इकडेच या. पॅटीस कशी आहे टेस्ट? एक नंबर आहे. एकदम चविष्ट अशी आहे. स्पायसी पण आहे थोडी आणि रगडा आहे. अप्रतिम असा चविष्ट असा रगडा आहे एकदम. आणि पॅटीस आहे. म्हणजे खास आकर्षण जो पॅटीस आपण असंच खातो पण ह्याच्यात ते मिक्स करून रगड्यामध्ये मिक्स करून रगडा पॅटीस खरंच
अप्रतिम असा स्वाद आहे. अच्छा. 25-30 वर्ष ताई बनवते. बनवलं. महाराष्ट्र टाइम्स म्हणा, हा. प्रहार म्हणा, हां त्याच्यात प्रसिद्ध झालेलं. व्हिडिओमध्ये पण रील्समध्ये पण फेमस असलेली. फेमस आहे ह्याच्यावर. हा मस्त आहे. तुम्ही पण या इथे हां चिंचपोकळीच्या इथे नाश्त्यावरती. हां नक्कीच एक नंबर.